टाळकी आंब्या पंचाची टाळकी आमच्या देवाची सोन्याची पालखी रे. नमस्कार मंडळी, मी चेतन चंद्रकांत गोठणकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आपली पालखी आता आज आली आहे आपल्या होळी तोडण्याच्या ठिकाणी. तर इथे आपल्या गुरवांकडून एक गाराणा घातला आणि त्यानंतर सर्व खोत गावकर कडून होळीला खाप मारण्यात येते. होळी आपली व्यवस्थित जागेवर जाऊन चांगल्या प्रकारे उभी राहून जो पारंपरिक कार्यक्रम आहे तो व्यवस्थित पार पाडायचा आहे. कुठल्याही प्रकारचा दगाधोपा नाचगात पर्यंत न होता गाराणा घालून झाल्यानंतर खोतांकडून नारळ देण्यात येतोय होळीसाठी. नारळ देऊन झाल्यानंतर खोत गावकार तसेच गुरव आणि इतर सातकुटांकडून होळीला खाप मारण्यात येते आणि त्यानंतर होळी तोडण्यास सुरुवात होते. होळी तोडून झाल्यानंतर अडचणीच्या वाटेतून असे सर्व गावकरी मिळून आपल्या होळीला आपल्या साड्यावर घेऊन येतात. या जंगलाच्या रस्त्यातून आता आपली होळी साड्यावर आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता सर्व गावकऱ्यांचा जल्लोष. होळी साड्यावर आल्यानंतर 2 मिनिटे विश्रांती घेतल्यानंतर पालखी आणि होळी पुन्हा आपल्या होळीच्या मांडावर घेऊन जातात सर्व गावकरी. होळी आपल्या देवीच्या मांडावर आल्यानंतर इथे फटाक्यांचा जल्लोष केला जातो आणि मग सर्व गावकरी डीजेच्या आवाजात नाचू लागतात. पाहूया आपण. कुणाला घाबरत नाही, कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है, वन साइड हीरो हाय, यो वन साइड हीरो हाय. तर यावर्षी आपल्या होळीच्या ते तात्या गोठणकर यांच्या हातचा सुंदर वडापाव खायला मिळेल. तर तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. पावस येथे यांचं वडापावचं दुकान होतं तात्या गोठणकर यांचं. तर तुम्ही ते पाहू शकता आपल्या गावचा रील स्टार दादा कोणके, गुरव वायरमन आणि खेडचा जावई अभिषेक गुरव. चला तर मंडळी, हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबवूया. तर पुढील व्हिडिओ पाहण्यास विसरू नका. आपल्या मेरवी गावचे होळी उभी करतानाचा व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओमध्ये टाकणार आहोत.
तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.